राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम तर ज्या प्रकारे संतोष देशमुख हा जो मुद्दा होता बीड प्रकरण जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये गाजत होता, आज त्याच प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला आहे आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अत्यंत भयावह असा हा रिपोर्ट आहे। काय सांगाल? खरं म्हटलं तर तिथल्या लोकांनी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने विधिमंडळामध्ये सुद्धा चर्चा झाली, विधान परिषदेमध्ये झाली, कशा पद्धतीने त्यांना मारहाण झाली। फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब कायदेशीर होणं गरजेचं होतं, ते आज झालेलं आहे। जर अशा प्रकारचं भयानक असेल, त्याचे डोळे जाळले असतील, त्याचबरोबर त्यांच्या छातीवर उड्या मारून त्याप्रमाणे जर भयानकता केली असेल तर हॉरेबल, म्हणजे धाडस इतकं गुन्हेगाराचं। इतर आपण बोलतो इतर राज्याचे उदाहरणं देतो, बिहार झालंय का हे झालंय, हळूहळू त्या पद्धतीने होतं असं चित्र दिसतंय। पण ज्या प्रकारे मारहाणी झालेली आहे या सगळ्या मारहाणीकडे तुम्ही कसं पाहता? कारण एकीकडे बिहार होते असं तुम्ही सुद्धा म्हणत आहात। नाही, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी मारहाण करत होते ते व्हिडिओ कॉलवर कोणाला तरी दाखवत होते। पोलिसांचं आता कसं आहे, आणि जर अशा प्रकारच्या घटना जितेंद्र आव्हाडांनी दाखवलं किती घटना घडलेल्या आहेत, अशा पद्धतीचं धाडस जर वाढत असेल, पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर कंट्रोलच नसेल तर अवघड आहे असं मला वाटतं। एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमधले तुमचे प्रमुख घटक पक्ष असलेले मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावरती काल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता। प्रमुख कार्यालय जे CSMT परिसरामध्ये आहे तिकडे हल्ला करण्यात आला। सरकार आल्यानंतर आता काही लोकांना असं वाटायला लागलं की आपण काही करू तरी त्याच्या पद्धतीने चालेल, आणि तशा पद्धतीची परिस्थिती सुरू झालेली आहे। आणि काल भाजपच्या कार्यालयातल्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे मुंबईच्या त्यांच्या कार्यालयावर विषय कुठे काय कुठे कार्यालय तोडफोड केली काय जाते पोलिसांच्या समोर, त्या पद्धतीने जर पोलिसांनी लाठीचार्ज केला पण तोपर्यंत अख्खं कार्यालय तोडलं गेलंय, हे अवघड आहे। आणि वारंवार तुम्ही म्हणत होता की दडपशाही असेल, हुकुमशाही असेल, ही होत होती। आता ही सुरुवात आहे, ही आत्ताशी सुरुवात झालेली आहे, अजून बरंच काय पाहायला मिळणार आहे। अगोदर नेते झाले, कार्यालय झाले, नेत्यांवरती हल्ले झाले, त्यानंतर आता कार्यालयांवरती हल्ले होते, त्यामुळे सुरक्षितता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता असं आहे की ज्या वेळेला लोकांचं ज्यावेळेला अशी ही भाजपची संस्कृती असं मला वाटत नाही, पण ही भाजपची संस्कृती जर काही लोकांच्या याच्यामुळे बदलायला लागली आणि त्यांना वाटलं की आता आपण काम करायचो कायदा, महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या ना 100% शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांच्या कार्यालयाच्या आणि जनतेच्या रक्षणासाठी रस्ते उतरावं लागेल। धन्यवाद। तर एकंदरीत या संपूर्ण दोन्ही घटनांचा निषेध जो आहे तो शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे।